नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। आताची सगळ्यात मोठी बातमी, महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाकडे आहे। नेमकं आता कोर्ट काय फैसला देणार? जरांगेंना आंदोलन करणारा जे आझाद मैदान उपलब्ध करून दिलं ते आता सोडावं लागणार का? कोर्ट म्हणतंय मुळातच जरांगेंना आझाद मैदानात बसण्याची परवानगीच नव्हती, तरी देखील ते उपोषणाला बसले ही चूक आहे आणि कोणत्या अधिकारानं या ठिकाणी जरांगे उपोषणाला बसले या संदर्भामध्ये माहिती द्यावी असं देखील आता कोर्टानं म्हटलंय। इतकंच नव्हे तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर तुम्ही कोणत्या अधिकारानं आझाद मैदानात बसलात असं कोर्टानं सवाल केलाय। तिकडे गाड्या काढण्याचं आम्ही आश्वासन देतो असं वकील सतीश माने शिंदे यांनी कोर्टासमोर म्हटलेलं आहे। शिवाय गाड्या अजूनही रस्त्यावर आहेत असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। नेमकं या ठिकाणी कोर्टात काय सुनावणी होणार आहे आणि काय चाललंय याचं उत्तर आणि जसंच्या तसं त्या ठिकाणी जे कोर्टात म्हटलं जातंय ते मी तुम्हाला टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून ऐकवणार आहे। या लाईव्हचं नावच आहे कोर्टाच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष, जरांगे मैदान सोडणार। जरांगेंना सांगताच हळूहळू बाहेर पडत आहेत। उद्या 11 वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्या असं सतीश माने शिंदे यांनी म्हटलंय। यावर चर्चा करून मग आम्ही निघू असं देखील माने शिंदे यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। आम्ही चर्चा किंवा वादविवाद करायला आलेलो नाही असं महाधिवक्ता म्हणतायत। या ठिकाणी कोर्ट, महाधिवक्ताचे सरकारचे जे वीरेंद्र सराफ आहेत ते आणि या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून सतीश माने शिंदे हे युक्तिवाद करतायत। या ठिकाणी मुळातच जे लोक संभाषणात योग्य आहेत त्यांना या ठिकाणी परवानगी द्या असं सतीश माने शिंदे यांनी म्हटलंय। यावर आम्हाला उद्यापर्यंत वेळ द्या अशी चर्चा करून आम्ही इथून निघू असं देखील माने शिंदे यांनी म्हटलंय। पण कोर्ट मात्र स्पष्टपणे म्हणतंय की तुम्हाला परवानगी नव्हती, तुम्ही त्या ठिकाणी बसणं ही चूक होती। आता नेमकं कोर्टात काय फैसला होणार आहे, काय निर्णय होणार आहे? इकडे CSMT जर आपण पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असो किंवा BMC असो, तिथून गाड्या काढायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मराठी आंदोलक देखील तितकंच उत्तम प्रतिसाद पोलिसांना देत आहेत। शिवाय या आझाद मैदानावर जे आता आंदोलक बसलेले आहेत त्या आंदोलकांना देखील तिथून हलवा असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। आंदोलकांना तात्काळ निघून जाण्यास सांगा असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता CSMT परिसरात कारवाई सुरू आहे, कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। नेमकं या ठिकाणी काय घडणार आणि काय आता फैसला समोर येणार आहे हे थोड्याच वेळात कळणार आहे। आंदोलकांना तात्काळ निघून जायला सांगा असं कोर्टानं स्पष्ट केलंय। मुळातच कोर्टानं आधी सांगितलं होतं की आम्ही जी न्यायाधीश मंडळी कोर्टाकडे यायला निघतो तेव्हा सुद्धा रस्त्यावर अडचणी येत होत्या, तर प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकांना किती हाल सहन करावे लागले असतील असं देखील कोर्टानं म्हटलं। आम्ही आता परत कोर्टात येईपर्यंत म्हणजे 2:40 सगळे रस्ते मोकळे व्हायला पाहिजेत असं देखील सरकारला म्हटलं। शिवाय त्यांनी एवढंही स्पष्ट केलं की सरकारवर कोर्ट नाखुश आहे, कारण मुळातच या ठिकाणी जे आम्हाला या संपूर्ण हायकोर्टाच्या परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता, मग ते शांततेचं आंदोलन कसं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता या ठिकाणी फक्त 24 तास परवानगी होती, अजून का थांबलात असं देखील कोर्टानं मराठा आंदोलकांना म्हटलेलं आहे। तिकडे राधाकृष्ण विखे पाटील मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष जरांगेंच्या भेटीसाठी निघालेले आहेत। आता या ठिकाणी कोर्टात सुनावणी सुरू आहे। तिकडं मुंबई परिसरामध्ये मराठा आंदोलकांना त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी कारवाई सुरू आहे, गाड्या काढण्याची कारवाई सुरू आहे, तर कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। नेमकं आता या प्रकरणामध्ये काय होणार? या ठिकाणी मराठा आंदोलकांना जे कोर्टानं सांगितलेलं आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता या ठिकाणाहून निघा। आता यावर मनोज जरांगेंच्या भूमिकेकडे खरं म्हणजे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आरक्षणासंदर्भातील याचिकेत तुम्ही प्रतिवादी नाही असं कोर्टानं मेन्शन केलंय। कोर्टाच्या सूचनांचं पालन करायलाच हवं असं देखील कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे। कोर्ट आपलं म्हणणं मांडतंय, या ठिकाणी कोर्ट निरीक्षण नोंदवत आहे, या ठिकाणी कोर्ट आदेश देखील देते, निर्देश देखील देते। फक्त 24 तास परवानगी असताना अजूनही तुम्ही का थांबलात असं देखील कोर्टाने विचारलेलं आहे। तुम्ही कोणत्या अधिकारानं आझाद मैदानात बसलात
असं देखील कोर्टानं या ठिकाणी विचारलेलं आहे। कुठलीही वक्तव्य करू नका, कोर्ट ऐकण्यासच तयार नाहीये। या ठिकाणी कोर्टानं स्पष्टपणे म्हटलंय, राज्य सरकारवर विश्वास ठेवा आणि आरक्षणासंदर्भातील याचिकेत तुम्ही प्रतिवादी नाही, कुठलीही वक्तव्य करू नयेत, आंदोलकांनी तात्काळ निघून जाण्यास इथून सांगण्याचे आदेश आता कोर्टानं या ठिकाणी दिलेले आहेत। आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे जरांगेंना सांगताच हळूहळू आम्ही इथून बाहेर पडू, सकाळी 11 वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्या, अशी विनंती सतीश माने शिंदे यांनी कोर्टाकडे केलेली आहे। यावर तुमच्या सूचना पुरेशा नाहीत, आता कारवाई व्हायला हवी असं कोर्टानं स्पष्ट केलंय। आम्हाला उद्यापर्यंत वेळ द्या, यावर चर्चा करून निघू असं माने शिंदे एकीकडे म्हणतायत, तर कुठलीही वक्तव्य करू नका असं कोर्ट म्हणते। आम्ही चर्चा किंवा वादविवाद करायला आलेलो नाही असं या ठिकाणी महाधिवक्ता सरकारचे वीरेंद्र सराफ यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर तिकडे आम्हाला कठोर आदेश द्यावे लागतील असं कोर्टानं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। फक्त 24 तास परवानगी असताना अजून कसे काय तुम्ही थांबलात असं देखील कोर्टानं म्हटलंय। कालची राहिलेली सुनावणी आज या ठिकाणी पुन्हा घेण्यात आलेली आहे आणि आजच्या सुनावणीच्या आधीच कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं होतं की वाटेल ते हो, पण आता आंदोलकांनी या मुंबईला सोडायला हवं, मुंबईतून त्यांनी निघून जायला हवं। दुसरी गोष्ट, पोलीस लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सूचना देत आहेत असं देखील महाधिवक्त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय। मुळात कालच कोर्टानं विचारणा केली होती की लाऊडस्पीकरवरून तुम्ही तशी सूचना दिली होती का? जरांगेंना आम्ही सांगून हळूहळू का होईना आपण या मैदानातून बाहेर पडू असं माने शिंदे यांनी म्हटलंय। उद्या 11 वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्यावा अशी विनंती त्यांनी देखील केली आहे। लोकांना जागा खाली करण्यास आता कोर्टानं सांगितलेलं आहे। तिकडे पोलीस देखील या ठिकाणी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सूचना देत आहेत, लोकांना जागा खाली करण्यास सांगितलं जातंय असं महाधिवक्त्यांनी या ठिकाणी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। आज आपण जर ज्या ठिकाणी पाहतोय त्या ठिकाणी सरकारी महाधिवक्ता वीरेंद्र सराफ आहेत, आंदोलकांचे वकील सतीश माने शिंदे आहेत, कोर्टासमोर आपली बाजू मांडतायत। काही लोक निघत आहेत, काही लोक परिसरात फिरत आहेत असं महाधिवक्त्यांनी कोर्टासमोर म्हटलेलं आहे। म्हणजे एक प्रकारे तक्रारच त्यांनी दाखल केलेली आहे। शिवाय कोर्टानं स्पष्टपणे म्हटलंय की अन्यथा आम्हाला आता कारवाई करावी लागेल असं देखील कोर्टाकडून म्हणण्यात आलेलं आहे। आरक्षणासंदर्भामध्ये याचिकेत तुम्ही प्रतिवादी नाही असं कोर्टाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। मुळात महाधिवक्तांकडून आता मराठा आंदोलकांविषयी तक्रारी देखील दाखल होत आहेत। आम्ही लाऊडस्पीकरवरून सूचना देतोय, मैदान सोडा, पण काही लोक निघतायत तर काही लोक याच परिसरात फिरत आहेत असं म्हटलेलं आहे। आम्ही काय प्रयत्न करत आहोत ते दाखवू शकतो असं देखील महाधिवक्त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। राज्य सरकारवर विश्वास ठेवा, कुठलीही वक्तव्य करू नका अशी तंबी देखील आता कोर्टानं या ठिकाणी दिलेली आहे। मुळातच सतीश माने शिंदे हे मराठा आंदोलकांकडून आपली भूमिका या ठिकाणी मांडतायत। त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय, गाड्या लवकर काढण्याचं आश्वासन आम्ही देतो, आम्हाला फक्त उद्या 11 वाजेपर्यंत वेळ द्या, आम्ही मैदान देखील खाली करतोय। आता या सगळ्या भूमिकेकडे मनोज जरांगे पाटील नेमकं कसं पाहतायत? कारण की आज सकाळीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, मी मेलो तरी मैदान सोडणार नाही। त्यांची तब्येत देखील खालावलेली आहे, त्यांचं ब्लड प्रेशर कमी झालेलं आहे, शिवाय या सगळ्या ह्याच्यात त्यांना प्रचंड मोठा अशक्तपणा देखील आलेला आहे। आणि अशा वेळी इकडे कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे की या आंदोलनाचं करायचं काय। आता सरकारनं जी आपली बाजू मांडलेली आहे त्यामध्ये आम्ही आंदोलकांना लाऊडस्पीकरवरून सूचना देऊन आझाद मैदान मोकळं करायला सांगतोय, पण काही लोक मात्र अजूनही त्या परिसरात फिरतायत। शिवाय जरांगेने आवाहन करून मुंबई सोडण्यास सांगावं असं महाधिवक्त्यांनी या ठिकाणी म्हटलंय। जरांगेने आवाहन करावं, कारण की हे सगळे आंदोलक जरांगेंसोबत आले होते, जरांगेंच्या शब्दाखातर आले होते, त्यामुळे ते जरांगेंचं ऐकतील, त्यांनी आवाहन करावं मुंबई सोडण्याचं असं या ठिकाणी म्हटलंय। कशाच्या आधारावर सरकारकडे मागणी करताय? राज्य सरकारवर विश्वास ठेवा, कुठलीही वक्तव्य करू नका असं कोर्टानं मराठा आंदोलकांचे वकील सतीश माने शिंदे यांना सांगितलेलं आहे। आंदोलकांना तात्काळ निघून जाण्यास या ठिकाणी स्पष्टपणे कोर्टानं म्हटलेलं आहे। जरांगेंनी सांगितल्यानंतर आम्ही या ठिकाणी बाहेर पडू असं देखील माने शिंदे सांगतायत। शिवाय पोलीस देखील आंदोलकांना शांततेत मुंबई सोडण्याचं आवाहन करतायत असं देखील या ठिकाणी महाधिवक्त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तुमच्या सूचना पुरेशा नाहीत, चर्चा करून आम्ही निघू असं माने शिंदे म्हणाल्यानंतर कोर्टानं सांगितलं। शिवाय या ठिकाणी आता 60,000चा मोठा फौज फाटा देखील या आझाद मैदान परिसर CSMT परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। शिवाय तिकडे
MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील एक आव्हान केलेलं आहे की जर या ठिकाणाहून जरांगे आणि आंदोलकांना हुसकावून लावण्यात आलं तर मात्र तमाम मुस्लिम बांधव त्यांच्या बाजूने उभे राहतील, संरक्षक भिंत म्हणून उभे राहतील। त्यामुळे आता तिकडे इम्तियाज जलील आणि MIMनं मराठा आंदोलनाला 200% पाठिंबा असल्याचं घोषित केलेलं आहे। गणपती उत्सवामुळे कठोर कारवाई आम्ही केली नव्हती असं महाधिवक्त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय। कुठेही कठोर कारवाई किंवा चार्ज केलेला नाही असं देखील महाधिवक्ता म्हणतायत। शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही आता आंदोलक असतील त्या आंदोलकांनी तात्काळ इथून निघून जायला पाहिजे। तुम्ही तात्काळ कोर्टात का आला नाहीत असं देखील कोर्टानं म्हटलं। 50,000पेक्षा जास्त लोक रस्त्यावर फिरतायत असं कोर्टानं सरकारला या ठिकाणी सुनावलं। तुम्ही तात्काळ कोर्टात यायला पाहिजे होतं, एवढे दिवस वाट का पाहिली असं देखील कोर्टानं सरकारला विचारलेलं आहे। शिवाय 50,000हून जास्त लोक या रस्त्यांवर फिरतायत। एक तर गणेशोत्सव सुरू आहे, पोलिसांवर अधिक ताण आलाय, मग तुम्ही तात्काळ कोर्टात का आला नाहीत असं कोर्टानं या ठिकाणी विचारलेलं आहे। या सगळ्यांबरोबरच तुम्ही योग्य वेळी का पावलं उचलली नाही असं म्हणत कोर्टानं सरकारला फटकारलेलं आहे। खरं तर आता कोर्टानं सरकारला या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर कोर्टात का आला नाहीत। मुळात तुम्ही ऑलरेडीच कठोरात कठोर कारवाई या आधीच करायला पाहिजे होती, तशी पावलं तुम्ही का उचलली नाहीत अशी विचारणा देखील कोर्टानं या ठिकाणी केली आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे लोकांना जागा खाली करण्यास सांगितलं जात आहे, लाऊडस्पीकरवरून त्यांना सूचना दिल्या जात आहेत। पोलीस देखील शांततेमध्ये मराठा आंदोलकांना मुंबई सोडून बाहेर निघा असं सांगतायत। यावर सतीश माने शिंदे यांना तर या ठिकाणी कोर्टानं तुम्ही कुठलीही वक्तव्य करू नका, राज्य सरकारवर विश्वास ठेवा असं म्हटलेलं आहे। मुळात कोर्ट, सरकार, महाधिवक्ता आणि मराठा आंदोलकांचे सतीश माने शिंदे हे वकील आता या ठिकाणी ही सुनावणी सुरू आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। या ठिकाणी जे आदेश देण्यात आले होते त्या आदेशानुसार कोर्टानं सांगितलेलं की 2:40 संपूर्ण मुंबई रिकामी करा, जे कोण बाहेरचे लोक आले असतील त्यांना इथून बाहेर काढा असं देखील कोर्टानं बजावलं होतं। यानंतर सतीश माने शिंदे यांनी कोर्टामध्ये स्पष्ट केलं की आमच्या गाड्या आता सगळ्या निघू लागलेल्या आहेत, पण जी काही माणसं आहेत त्यातली जी संभाषण योग्य माणसं आहेत, जी व्यवस्थित कॉन्व्हर्सेशन करू शकतात, त्यांना त्या ठिकाणी थांबण्याची परवानगी देण्यात यावी असं देखील या ठिकाणी सतीश माने शिंदे यांनी कोर्टाला म्हटलेलं आहे। गणेशोत्सव असल्यानं आम्ही कठोर कारवाई केली नाही असं महाधिवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं। त्यावर तुम्ही तत्काळ कोर्टात का आला नाहीत अशी विचारणा देखील कोर्टाकडून करण्यात आली। 50,000पेक्षा जास्त लोक रस्त्यावर आहेत आणि काही लोक मैदान सोडतायत तर काही लोक अजून देखील मैदानाच्या परिसरात फिरतायत असं देखील महाधिवक्त्यांनी कोर्टासमोर मांडलेलं आहे। लोकांना जागा खाली करून देण्याची सूचना पोलिसांकडून केली जाते। जरांगेंनी आता त्यांच्या आंदोलकांना या ठिकाणी आवाहन करावं आणि मुंबई सोडण्यास भाग पाडावं असं देखील या ठिकाणी महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। 31 मे रोजी आम्ही पहिला अर्ज दिला होता असं सतीश माने शिंदे यांनी म्हटलेलं आहे। 31 मे रोजीच आम्ही पहिला अर्ज दिला होता की आम्ही आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी येत आहोत म्हणून। आम्ही 3 अर्ज आधीच दिले होते असं देखील सतीश माने शिंदे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। या तिन्ही अर्जांमध्ये आम्ही उल्लेख केला होता की आम्ही आझाद मैदानावर येणार आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी उपोषण करणार आहोत। शिवाय आम्ही 31 मेला देखील एक पहिला अर्ज दिला होता, त्यानंतर आम्ही प्रामुख्याने 2 अर्ज दिले, पण या अर्जांवरचा विचार या ठिकाणी सरकारनं करायला हवा होता, तो केला नाही असं देखील सतीश माने शिंदे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय। कोर्टाच्या सूचनांचं पालन करायलाच हवं असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलंय। शिवाय आम्ही याच्या आधी 3 अर्ज दिले होते, त्यामध्ये 31 मे रोजीचा पहिला अर्ज आम्ही सादर केला होता। मुळात महाधिवक्त्यांकडून देखील आता या ठिकाणी जी मांडणी करण्यात येते, जो युक्तिवाद केला जातोय, त्यामध्ये पोलीस मराठा आंदोलकांना शांततेत मुंबई सोडण्याचं आवाहन करतायत। जरांगेंनी देखील मुंबई सोडण्याचं आवाहन त्यांच्या सोबत आलेल्या मराठा आंदोलकांना करावं असं या ठिकाणी महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। पोलीस लाऊडस्पीकरच्या माध्यमातून अशा पद्धतीने सूचना देखील देत आहेत। लोकांना जागा खाली करण्यास सांगितलं जातंय। याच दरम्यान कोर्टाने देखील या ठिकाणी अतिशय परखडपणे या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे। बड्या पोलीस अधिकाऱ्यांना गाड्यांसाठी जागाच दिली नाही
असा आरोप या ठिकाणी सतीश माने शिंदे यांनी केलेला आहे। बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी गाड्या लावण्यासाठी जागा दिली नाही, जागा उपलब्ध करून दिली नाही असं माने शिंदे यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। याशिवाय आम्ही याच्या आधी अर्ज देखील दाखल केलेले आहेत, त्या अर्जांबद्दल मात्र त्याचा काही विचार केला गेला नव्हता। बडा पोलीस अधिकाऱ्याने देखील आमच्या गाड्या लावण्यासाठी परवानगी दिली नव्हती, शिवाय जागाही दिली नव्हती असं देखील माने शिंदे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आम्हाला उद्यापर्यंत वेळ द्या, उद्या 11 वाजेपर्यंत आम्ही मुंबई खाली करू असं देखील सतीश माने शिंदे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आम्हाला गाड्या पार्क करण्यासाठी जागाच दिली नाही असा आरोप माने शिंदे यांनी सरकारवर केलाय। खरं तर या सुनावणीच्या दरम्यान तिकडे मनोज जरांगेंना राधाकृष्ण विखे पाटील देखील भेटायला गेलेले आहेत। इकडे सीएसएमटी परिसरात, बीएमसी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून कारवाई होतीये। जे गाड्या काढणार नाहीत मराठा आंदोलक त्यांना चलन भरावा लागेल असं देखील म्हटलं जातंय। आम्हाला गाड्या पार्क करायला संधी देण्यात आली नाही, आम्हाला जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही असं देखील माने शिंदे यांनी या ठिकाणी कोर्टासमोर मांडलेलं आहे। उद्या 11 पर्यंत आम्हाला वेळ देण्यात यावा, आम्ही इथून मैदान सोडायला, मुंबई सोडायला तयार आहोत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तुमच्या सूचना पुरेशा नाहीत, आता कोणताही वक्तव्य करू नका असं कोर्टानं या ठिकाणी माने शिंदे यांना उत्तरादाखल म्हटलेलं आहे। एक तर आझाद मैदानातून या ठिकाणी परवानगी देण्यात आली होती, ती परवानगी मुळातच 24 तासांपुरती होती, त्यामुळं आझाद मैदानात त्याच नंतर आणखी 4 दिवस उपोषण करणं हे चूक आहे असं देखील या ठिकाणी कोर्टानं म्हटलेलं आहे। सुनावणी उद्यावर ढकलू, त्याआधी तुमचा जबाब घ्यावा लागेल, त्याप्रमाणे घडलं नाही तर तुमच्या विरोधात आदेश पारित करू असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे। सुनावणी उद्यावर ढकलू असं स्पष्टपणे कोर्टानं म्हटले, त्याआधी तुमचा जबाब द्यावा लागेल, लोकांना इथून हटवणं गरजेचं आहे असं कोर्टानं स्पष्ट केलंय। आता या प्रकरणावरची सुनावणी उद्यावर ढकलू, त्याआधी तुमचा जबाब घ्यावा लागेल असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्याप्रमाणे घडलं नाही तर तुमच्या विरोधात आदेश पारित करू असं म्हटलंय। आता कोर्टानं निकालाचं वाचन देखील सुरू केलेलं आहे। यामध्ये कोर्टानं काय काय म्हटलंय हे देखील आपण पाहूयात। सुनावणी उद्यावर ढकलू, त्याप्रमाणे जर घडलं नाही तर तुमच्या विरोधात आदेश पारित करू, आता तुम्हाला त्याच्या आधी तुमचा जबाब द्यावा लागेल असं देखील कोर्टानं या ठिकाणी स्पष्ट केलंय। शिवाय या संपूर्ण प्रकरणामध्ये आता यावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे हेच याच्यातून दिसून येत आहे, कारण आज कोर्टानं मुंबई खाली करण्याचे ऑलरेडी आदेश दिलेले आहेत। शिवाय या ठिकाणी पोलीस देखील आता कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत, त्यामुळे कोर्टानं आणखी काही तास आता मराठा आंदोलकांना मुंबई खाली करण्यासाठी मिळावेत यासाठी कदाचित संधी दिलेली आहे। पण त्यासोबतच कोर्टानं जे काही निकालाचं वाचन सुरू केले त्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सुनावणी उद्यावर ढकलू, त्याआधी तुमचा जबाब घ्यावा लागेल, पण त्याप्रमाणे जर घडलं नाही तर तुमच्या विरोधात आदेश पारित करू असं देखील या ठिकाणी कोर्टानं म्हटलेलं आहे। आता मुळातच सीएसएमटी परिसर असो, बीएमसी परिसर असो, त्या ठिकाणी तर ऑलरेडी कारवाई सुरू आहेच, पण इकडे राधाकृष्ण विखे पाटील देखील मनोज जरांगेंना आता भेटण्यासाठी गेलेले आहेत। मनोज जरांगे नेमकं या सगळ्या कोर्टाच्या आदेशानंतर काय म्हणतंय याच्यावर कडे देखील आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तिकडे कोर्टानं तर आजची सुनावणी उद्यावर ढकलण्याची या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे। शिवाय त्याप्रमाणे जर घडलं नाही तर मात्र मग आम्ही आदेश पारित करू असं देखील कोर्टानं या ठिकाणी स्पष्ट केलंय। एकतर सुनावणी उद्यावर गेल्यानंतर जो काही स्पेस मिळणार आहे त्या स्पेस मध्ये, त्या वेळेत आता मराठा आंदोलकांनी मुंबई सोडायची आहे हेच याच्यातून निदर्शनास येत आहे। या ठिकाणी पोलिसांना मराठा आंदोलकांनी या ठिकाणी सहाय्य करावं, सहकार्य करावं असं देखील या ठिकाणी भूमिका मांडण्यात आली। शिवाय त्यावर लाऊड स्पीकरच्या माध्यमातून आम्ही मराठा आंदोलकांना या ठिकाणी मैदान मोकळं करण्यास सांगत आहोत, सूचना देत आहोत असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। त्यावर सतीश माने शिंदे यांनी आम्हाला गाड्या काढण्यासाठी जागाच उपलब्ध करून देण्यात आली नव्हती असा आरोप देखील या ठिकाणी केलेला आहे। आता नेमकं कोर्ट निकालाचं जे वाचन सुरू केलेलं आहे कोर्टानं, त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय हे मी तुम्हाला सांगतो। सुनावणी उद्यावर ढकलू, त्याआधी तुमचा जबाब घ्यावा लागेल, पण त्यासारखं जर घडलं नाही तर तुमच्या विरोधात आदेश पारित करू असं कोर्टानं या ठिकाणी स्पष्ट केलंय।
उद्या 11 वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्या, असं देखील सतीश माने शिंदे यांनी म्हटलं. त्यावर तुमच्या सूचना पुरेशा नाहीत, आता कारवाई व्हायला हवी असं कोर्टानं या ठिकाणी मांडलेलं आहे. शिवाय त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रकरणामध्ये महाधिवक्त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की मुळातच या ठिकाणी जे लोक आम्ही ज्यांना सांगतोय की मैदान सोडा, त्यातले काही जण बाहेर पडतायत, पण काही जण मात्र अजूनही त्या परिसरातच फिरतायत असं देखील महाधिवक्त्यांनी तक्रार केली. यानंतर आम्हाला अन्यथा कठोर आदेश द्यावे लागतील असं कोर्टानं म्हटलंय. शिवाय कोर्टानं सरकारला फटकारलं सुद्धा की तुम्ही वेळीच कोर्टात का आला नाहीत आणि वेळीच पावलं का उचलली नाहीत. 50,000पेक्षा जास्त लोक रस्त्यावर फिरत होते असं निरीक्षण कोर्टानं या ठिकाणी नोंदवलं. तात्काळ कोर्टात का आलं नाहीत असा सवाल देखील कोर्टानं महाधिवक्त्यांना यावेळी केला. शिवाय या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नेमकं कोर्टानं जे म्हटलंय त्यामध्ये तरी सुनावणी उद्यावर ढकलण्याचा विचार कोर्ट करतंय. त्याआधी या ठिकाणी मराठा आंदोलकांचे वकील सतीश माने शिंदे यांचा जबाब घेतला जाईल, म्हणजेच मराठा आंदोलकांच्या वतीनं, आणि त्याप्रमाणे जर घडलं नाही तर मात्र त्या मराठा आंदोलकांच्या विरोधात आदेश देखील पारित करण्यात येतील. इकडं सरकारचं शिष्टमंडळ आता जरांगेंच्या भेटीला गेलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी आता जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत. या ठिकाणी नेमकी काय चर्चा होणार आहे याकडे देखील टॉप न्यूज मराठी लक्ष ठेवून आहेच. पण मुळातच मनोज जरांगे आता नेमकं काय म्हणणार, कारण की कोर्टानं जे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तात्काळ या ठिकाणी मुंबई सोडावी, जे आदेश मराठा आंदोलकांना दिलेले आहेत, नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल. यावर आता नेमकं काय होणार आहे, कारण की कोर्टाची मुदत तर मुळात संपलेली आहे आणि आंदोलक अजूनही मैदानातच आहेत. त्यावर कोर्टानं आजच्या सुनावणीमध्ये शेवटी असं स्पष्ट केलंय की आता मुळातच सुनावणी उद्यावर ढकलली जाणार आहे, पण तत्पूर्वी या ठिकाणी जबाब घेतला जाईल आणि त्या जबाबानुसार जर घडलं नाही तर मात्र आदेश पारित करावा लागेल. एकंदरीत सरकारचं शिष्टमंडळ आता जरांगेंच्या भेटीला गेलेलं आहे. या भेटीमध्ये आता नेमकं काय घडतंय हे देखील आता आपल्याला थोड्या वेळात कळणार आहेच. राधाकृष्ण विखे पाटील आता या ठिकाणी जरांगेंच्या भेटीला आलेले आहेत. तिकडे MIMचे खासदार जे आहेत त्यांनी स्पष्ट केलं होतं, इम्तियाज जलील यांनी, की आम्ही कोणत्याही परिस्थितीत जरांगेंना पाठिंबा दिलेला आहे, मराठा आंदोलकांना पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी त्यांना जर कोणी हुसकावून लावण्याचा प्रयत्न करेल किंवा हे उपोषण चिघळवण्याचा प्रयत्न करेल, आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करेल, थोपवण्याचा प्रयत्न करेल तर मात्र आमचा त्यांना 100% पाठिंबा असणार आहे. त्यामुळं या ठिकाणी आता नेमकं काय होतंय, उपसमितीनं जो काही मसुदा तयार केलाय तो आता जरांगेंना दाखवला जाणार आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे आता जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत. त्यामुळे नेमकं तिथं काय घडणार आहे या संदर्भातली माहिती थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कोर्टानं हे आता क्लिअर केलेलं आहे, सुनावणी उद्यावर ढकलली जाणार आहे आणि तत्पूर्वी जबाब घेतला जाणार आहे. पण त्या जबाबाच्या विरोधात जर या ठिकाणी कोण बोललं तर निश्चितपणे या जबाबात जे म्हटलेलं आहे त्यानुसार जर कोणी वागलं नाही तर मात्र कोर्टाकडून त्यांच्या विरोधात आदेश पारित केले जातील. त्यामुळं आताच्या या संपूर्ण महत्वाच्या घडामोडींमधली सर्वात मोठी घडामोड म्हणजे आजची सुनावणी उद्यावर गेलेली आहे आणि यामध्ये कोर्टानं हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आता तुमचा जबाब आणि मग त्यानंतर तसं घडलं नाही तर मात्र आदेश. इकडे राधाकृष्ण विखे पाटील आता जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत. तिथं नेमकं काय घडणार आहे त्या संदर्भातली माहिती लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. तुर्तास पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.